ध्यान किती याला किंमत. कुणी पाकिट बांधताना म्हणले का महाराजाचं वजन करा, महाराज 50 किलो बघ 500 बघ, मला महाराज 125 किलो नाही 1150 अजिबात नाही. महाराज किंमत याला नाही, किंमत ज्ञाना नाही. तसं आमच्याकडे किती इष्ट आहे, किती पैसा आहे, किती वैभव आहे याला किंमत नाही. आम्ही देव मिळवण्यासाठी काय साधन करतो याला किंमत. आणि ते साधन कधीपर्यंत आहे, साध्याची प्राप्ती होईपर्यंत साधन आहे. म्हणजे देव मिळेपर्यंत एकादशी आहे, पुन्हा कायम आमच्या जीवनामध्ये द्वादशी आहे. द्वादशी आहे का एकादश झाली, एकादशीला परमात्मा तिथं गेला, पण द्वादशीला भगवान शंकर भेटायला आले. भगवान शंकर भेटायला आले. आज आमची एकादशी यात्रा कशासाठी, महादेव भेटावा म्हणून. गावात छबिना देवाचा आम्ही कशासाठी काढतोय, गावावर नजर महादेवाची राहावी आणि महादेवाच्या कृपेनं गाव सुखा समाधानात राहावं, त्याच्यासाठी आम्ही करतो हे सगळं. कशासाठी करतोय, मग आम्हाला हे करायचं असेल आम्ही 10वीपासून हे व्रत करा. द्वादशीला प्रत्येक महादेवानीच्या घरामध्ये महादेव असेल याच्यात शंका नाही. पण असं पाहिजे कसं, खरं सांगा आमची एखादं एवढी आहे का करतोय म्हणून माझ्या सहित. आता तुम्हीच मला म्हणता महाराज असं असं बोलताय, तुम्ही कसं करायचं म्हणता. ऐका ऐका आमची एखादं केली आहे का घरीच केली आहे. ऐका सांगतो आता, लग्न झालं 12 वाजता. किती वाजता, 12 वाजता. 3 वाजता नवरदेव वाजता हाईटीत बसतात पुढची मध्ये, मांडी मांडी, या हातात चहा, या हातात चहा झाले काय असल्या वचन गाडी देतात. एका हातात पोटात 2 घातले असते आणि तेवढ्यात एक असा पाहुणा दारात आला. मग आता याला वाटलं असं आताच काय बोलावं नाही, एखाद्या माझ्या बायकोचा मामा किंवा असेल, या मला मामा या. आता पहिल्याच दिवशी आपला नवरा कोणाला तरी मामा म्हणतोय, त्याला मामा आला असेल आणि आजच त्याला ताब्या करून नाही दिला, पुन्हा नका का द्यायचं म्हणा. पण आज तरी झाले, आजचे दिवस तरी बायको पाण्याचा तांबे घेऊन आली म्हणजे मामा पाणी घे. एवढ्या 2 मामा शब्दावर पाहुणा लग्नाच्या निवडसरीपर्यंत घडवला आहे. नवऱ्याला वाटायचं बायकोचा मामा आहे आणि बायकोला वाटायचं नवऱ्याचा मामा आहे. मामा येताना सशक्त वाटतात, अशक्त नागरिक वाटतात, काळी गुणवत्तीचा. पण मामा आता या निवडसरीला असा झालाय जणू का हिंद केसरीचीच कुस्ती आता आहे. झपटच्या नावलीवान झालेले मामाच असावा, पण सोम मामा आणि शुक्री मामा नसावा. मग पहिल्या या निवडसरीला बायको मुली होय ग, तुमच्या मामाला मामी बिमी आहे का नाही. मामी असती तर वडील पण मामा राहिला. अहो इथलं सोडा, मामी असल्यावर मामा पंढरपुरात आरती प्रदक्षिण हाणतोय. कळलं का, म्हणून मामा भाऊ समजायचं. आणि मग म्हणजे तुम्हाला माझा मामा, मला माझा मामा आहे म्हणजे तुम्ही कसं का मामा, मला वाटतं तुझा मामा आहे, ती म्हणजे तुझा मामा आहे, दोघं म्हणजे दोघाचा मामा नाही. मग म्हणजे आता काय मामाचं काय जायला तयार नाही. मामाचं घाल बाबा, म्हणजे आज संध्याकाळी आपण 7:30ला भांडणं काढायची. किती वाजता, किती वाजता, संध्याकाळच्या 7:30ला. आणि ज्याच्या घरात 7:30ला भांडणं असतात त्याच्या घरात 7:30 असते. संध्याकाळी हरिपाठ हा म्हणजे 7:30 असते. ते म्हणला ये बघ, हे फक्त भाजी मीठ जे झालं म्हणून तुला हल्ली करतो, परत जेवण करायचं. घराच्या आधी बटन बंद करायचं, कशाचं, लाईटचं. मी फरशीवर ठोका टाकणार, कोणीच तर म्हणायचं आयो. असा 2 मिनिटं कार्यक्रम झाला, ह्यानं फरशीवर ठोका टाकायचं, तिने म्हणायचं आयो. मामा बाहेर बसला होता, म्हणला आज राहण्यात मजा. आता दोघांचं लागले, आधारात सोडवा गेली तर दोघं मिळून मला ठोक दिली. त्याच्यापेक्षा आपण निघून जावं म्हणला. मामा निघून गेला आणि दोघांनी लाईट लावून पाहिलं म्हणजे मामा गेला. आता इशे संपला. दोघं पोरच्या मध्ये बाहेर आले का पाहणं बसले. बायको म्हणजे अय कस काय हल्ल्यावणी केलं का नाही खरं खरं. ते मला कस काय आपण पट्टीने हल्ल्यावणी केलं का नाही खरं खरं. तेवढ्या घरा मागचा मामा आला मला नेहमी गेल्यावणी केलं का नाही खरं खरं.
का हे जसं खोट आहे तसं आमची एखादं सुद्धा खोटी आहे. आमचा सुद्धा विश्वास त्या परमात्म्यावर नाही, आमची सुद्धा भक्ती त्याच्यावरची नाही. आम्ही फक्त लोक धरतेच म्हणून आम्ही धरतोय, लोक जातेच म्हणून पंढरीला जातोय. पण पंढरीला कसं जावं? तुका पंढरीची गेला पुन्हा जन्मा नाही आला. एकदाच पंढरीला जावं, पुन्हा माघारी येण्याचं तोंड न पाहावं. याला म्हणावं अंतकरणाचं मुरगले हे चित्त प्रपंचापासून वमानते मनी बैसले विठाल. पण नाही धरणाऱ्यापेक्षा खाऊन बघायला धरणारी गोडी. जया नाही नेम एकादशी व्रत जाणावे ते प्रेत इहलोकी. संत म्हणतात एकादशी ज्याने धरली नाही तो फक्त शरीराला जिवंत मनानं मेलेला आहे. एकादशीचं अन्नपान जे नर करती भोजन श्वान विष्टे समान अधम जनते. एकादशीला अन्न खाणं म्हणजे कुत्र्याची विष्ठा खाणे एवढं पाप आहे महाराज. एकादशी सोमवार जे न करती कोण गती होईल त्याची काय निवडत आहे एकादशी. त्याची गती काय होईल कोणाला कळत नाही. म्हणून नाना महाराज म्हणतात आमाचे व्रत एकादशी, आम्हा व्रत एकादशी. आमचं व्रत काय असेल तर एकादशी आहे. तुमचा देव आमचा देव केशवाय केशवा. जो दुःखात बाहेर काढतो त्याचं नाव केशव आहे. क्लेश म्हणजे दुःख. म्हणून भगवान परमात्मा जन्माला आले आणि आमच्या नामदेव महाराजांना विचारलं काय वाटलं. नामदेव महाराज म्हणतात दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख आणि पाहता श्रीमुख गोविंदाचे. त्या भगवान परमात्म्याला पाहिलं, दुःख निघून गेलं आणि सुख झालं. आमचं तीर्थ काय असेल तर ती तुळस आहे. विठाला तुमचं तीर्थ कळलं, पण याच्यापेक्षा तुमच्याकडे दुसरं काही आहे का? नाना महाराज म्हणतात दुसरं साधनच आम्हाला माहित नाही. आम्ही काने
पण आमचा विषय कीर्तन आहे. बरेच लोक काशीला जातात, गयेला जातात, द्वारकेला जातात, नाही तिकडं काशी करत बरं का. पण आमचे साधू संत सांगतात माय बाप केवळ काशी, आम्हाला काशीच करायची असं आई बापाच्या पायावर करावं. ऐका, आई बाबा इतकं श्रेष्ठ दैवत पंढरीचा पांडुरंग सुद्धा नाही. कारण तो पांडुरंग सुद्धा कोणासाठी थांबलाय. आणि 108 तीर्थाची आंघोळ करायची असेल तर कोणत्याच पर्व काळाला कुठं आंघोळीला जाऊ नका. रोज 108 महिन्याची माळ गळ्यात घाला, एकच तांबे अंगावर ओतून घ्या, 108 तीर्थाची आंघोळ होते. ही ताकद आहे, ही ताकद आहे. शास्त्रामध्ये उभी आणि ज्ञानोबाची, बरं का, ज्ञानोबाची उभी आहे. का तुळशीची तरी धारा, का द्रोणीने घाते शिंतोडा, की द्राक्षीची तरी धारा दुधाची लावी. ज्ञानोबा काय म्हणतात, तुळशीच्या झाडावर लांबणं पाणी तरी पुण्यपत्रात पडतो. पण लोक लांबून सुद्धा तुळशीला पाणी टाकत. जुन्या काळात घर असायचं, घराच्या पुढं आंघोळीचं नहाणी असायची. आणि ते कशासाठी असायचं, आंघोळ करून येताना तरी अंगावरच्या पाण्याचा एखादा थेंब तुळशी उकडल. बघा जुनं किती शहाणं होत. त्याच अंगावरचं पाण्याचा एखादा थेंब तरी तुळशी उकडल म्हणून त्या दारात तुळस असायची, आंघोळ करून तिथं जावं लागायचं. आता आंघोळ केली का ही तुळशीला माहित होत नाही. म्हणतात लांबून जर पाण्याचे एक थेंब टाकलं तर पुण्य लागत आहे. पण लोक तुळशीला पाणी घालत नाही, पण बिगर आंघोळीचं जाते द्राक्षीला दुधाचं टँकर सोडते. काय द्राक्ष गोड लागावा, किती दूध सोडा द्राक्ष आंबटच लागणार, हा द्राक्षेचा स्वभाव आहे. किती सोडा तस तुळशीला कसंही पाणी घाला, तुळस आमचं जीवन गोडच करणार आहे. कशाची ताकद आहे, तीर्थ तुळशी आहे. पण कीर्तन म्हणलं का आम्हाला पाप आडवं येतं. आम्हाला काय आडवं येतं, पाप आडवं येतं. इथं प्रत्येकाला यावं वाटतंय, पण देव कोणाला बी येऊ देत नाही. ज्याचं पुण्य आहे तो तिथं येऊन बसतो. हा हर कोई आना चाहता है, लेकिन भगवान हर किसी को बुलाता है. तुम्ही बस मला यायचंय, पण देव यायच्या टायमाला अडचणी आणतो. मग यायचं होतं का, पण असं झालं, असं नाही झालं, पाप आडवं आलंय. विठ्ठल महाराज म्हणतात, आणि साधनच आम्हाला माहित नाही, आमचा विषय फक्त हरी कीर्तन आहे. किती ताकद आहे कीर्तनामध्ये. कीर्तनामध्ये दगड टाळ वाजवत आहे. किती ताकद आहे, मेलेलं वर्ग जिवंत होत आहे. किती ताकद आहे, तुटलेला हात परत येतात आहे. किती ताकद आहे, साप जाऊन मेलेला माणूस बोलला महाराजांच्या कीर्तनात जिवंत होते. किती ताकद आहे, मेलेली गाय जिवंत होते. किती ताकद आहे, नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये मंदिरानं आपला दरवाजा बदलला होता. एवढी ताकद कशामध्ये आहे, कीर्तनामध्ये. कीर्तनामध्ये मेलेल्या जनावरांचं कातलं विठ्ठल विठ्ठल म्हणतोय, हा माईक विठ्ठल विठ्ठल म्हणतोय, ही पुढच्याची बनवलेली पेटी विठ्ठल विठ्ठल म्हणती आहे, टाळ विठ्ठल विठ्ठल म्हणताय. पण देवानं कोट्यावधी रुपयाचं कोण दिलंय आणि अजून विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. विठ्ठल म्हणायला काय झालं, मला माझं कोण आलंय, कोण आधीच होतं का आता आलंय, कोण आधीच होतं. पण आता विठ्ठल म्हणायला याचा अर्थ तोंडाच्या रूपाला पाप आलंय. काय आलंय, म्हणून देणार तेव्हा अनेक नेमा साधन. साधू संत म्हणतात, आमचा किती वेळ वाया गेला, शिंक जांभई खोकला, आमचा तेवढाच साठ गेला. आठशे ना फक्त शिंकल्या पुरता राम, खोकल्या पुरता राम, सापाड मारत देव. काय महाराज किती बोलावं आणि किती नाही महाराज याच्यामध्ये नाही. पण ऐका कीर्तनाची ताकद संपून म्हटलं म्हणजे 2 मिनिटांमध्ये. कीर्तनात झोप लागणं म्हणजे कुंभकर्णाची बायको कसं. रामायण वाचलं तरच कळत. कुंभकर्णाला विनाकारण देवाला वाटतं असं त्याच्या बायकोला वाटतं. कुणाच्या,
कुंभकर्णाच्या बायको शाप दिला, माझ्या नवऱ्याला मारलाय, तुझंही कीर्तन कोणाला ऐकू देणार नाही. जे कीर्तनाला येतील त्याच्या डोळ्यात जाऊन बसल. परमात्मा मला जाचील, पण ज्याच्याकडे पुण्य असेल त्याच्या जवळ सुद्धा जाऊ शकणार नाही. म्हणून कीर्तनाला येतानाच काय काय जणांना झोप लागते, ते बायकोला घेऊनच येते कुंभकर्णाचे. ऐका, मग ते 9 ते 11 तास म्हणायचं, सकाळ 10 ते 12 तास. आणि मग एक गावात नमुना होता, नमुना कधीच कीर्तनाला जात नव्हता, कधीच. तर त्याचा मित्र चांगला होता, ते मित्राला काकात कान घालताना त्याला कीर्तनाला यायला. मला महाग बसवला तर हे तुला लावून जाईल, त्याच्यापेक्षा मला पाकवाच्या कुशीत बसतो. पाकवाच्याची नजर लई टाईट असते मला. कारण कोणाकडे बघून करताय, आता पिंगळा म्हणणारे काय म्हणणारे का याला जवळ बसला ते 60 तास झोपायचं. याला वाटायचं महाराज मला काहीतरी म्हणते का, म्हणून त्याला झोपायचं. क्षण पृथ्वीला का ती म्हणायचं जागाच आहे, क्षण पृथ्वीला का ती म्हणायचं जागाच आहे. 11 वाजले कीर्तन संपलं, 2 मिनिटं एक वाजता मला जागाच आहे. 11:30 उचलून घरी नेला आणि जाता जाता त्याच्या घराच्याच बाहेर बाज होती, त्या बाजू मला आता येऊ काकड्याला घेऊ, मला ह्याला पाहत 2-4 दिवस नेला तर काल्यापर्यंत घातली तर घातली मला का. आणि मग ह्यानं असं करावा, त्यानं म्हणावं जागाच. 12 वाजल्या आणि 12 वाजता कोणाची वेळ झाली, चोराची. चोरं आली त्याच्या घराजवळ आणि असं अंधारात त्याच्या लाईटच्या उजेडामध्ये येणार आहे, तेवढे ते म्हणला जागाच आहे. काय म्हणला, जागाच आहे. ते म्हणला आता झालंय कीर्तन जागाच आहे, कडे पण थांबा. ते त्याच्या वळचणीला बसतो सावलीला. असं उठलं का हे म्हणायचं जागाच आहे, असं उठलं का हे म्हणायचं जागाच आहे. 3 वाजले, किती 12 ते 3. स्वर उठले का हे म्हणायचं जागाच आहे, बसलं का हे बसायचं. जोड बैठकी काढून जेवढं अंग दुखत नाही तेवढं जोडाचं दुखायला लागलं. मला शेवटचा प्रयत्न करावा. 3:30 वाजलेले, पाहुण्याची आता काकड्याची मंडळी जागी होती, पोट भरून तोड मार खावा लागेल. 3:30 वाजता हे उठलं आणि असं आरगळीला म्हणजे त्या कडीला हात लावणार, जागाच आहे हे म्हणला. बियत फसला म्हणला. आणि तेवढ्याच पलीकडनं त्याचा मित्र 3:30 ह्याला काकड्याला न्यायला आला. चोर म्हणला आपलं घालीन लोटावर मोकळं पडा. चोर पळून गेला. काकड्यावाला म्हणतो तो चोर आला, चोर आला, चोर आला. ती मला कस काय गेला, म्हणला तो जागाच आहे. एकदा कीर्तनाला गेला तर घरातल्या पैशाची चोरी थांबली. आयुष्यभर कीर्तन केलं तर यम येऊन आमच्या देहाची चोरी करणार नाही, तर देव आमच्या येऊन दारामध्ये लोटांगण घालून ताकद कीर्तनाची आहे. म्हणून नागा महाराज म्हणतात, अनेक नेने बा साधन आमचा विषय हरी कीर्तन. वाटकरी संप्रदायाने मानवंत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी अनेक नेबा साधन हा मोठा विषय हरी कीर्तन. नाना महाराज म्हणतात आमचं व्रत एकादशी आहे, देव केशव आहे, तीर्थ तुळशी आहे आणि कीर्तन सोडून आमचा दुसरा धंदा नाही. महाराज आमचा एकच धंदा आहे, दिनरजनी हाती धंदा नित्य गोविंदाचे. आमच्या तुकोबानंतर म्हणतात आम्ही आईच्या पोटात नवस केलाय. 8वी न पाय माझा नवस रात्रानी दिवस. आमच्या तुकोबा काय म्हणतात, अनेक दुसरे मज नाही आता नेमिलिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती स्वप्नी पांडुरंग. या भगवान परमात्म्याची सेवा करत असताना आमचं एवढंच साधन आहे,
पण तुकोबारा नाना महाराजांना साधत म्हणले काव नाना महाराज तुम्ही एवढा परमार्थ करता पण तुम्ही संगतीत कुणाचे असता याला लई किंमत आहे याला लई किंमत आहे एखादा सप्त्यात काल्याच्या माल घातली आणि लगेच पौर्णिमेला पंढरपूरला गेला पण पंढरपूरला जाताना गावातल्या 12 वर्षाच्या जोडीदारासह गेला कुणासह गेला 12 वर्षाच्या जोडीदारासह गेला आणि महागारी आला आणि संध्याकाळीच गावातले येणं काही नाही विचारलं दादा मला आज पंढरीला गेला मला हो मला कुठेही माळ मला माळ चंद्रभागेतच नाहीये मला कसं काय मला आमच्या सगळं गेलून त्यानं काढायला लावली संगतीचा परिणाम आम्ही सुद्धा जन्माला येताना एवढे मोठे श्रीमंत आहे पण मायेच्या नादीला म्हणून भिकारी झालो तर माझे तुकोबारे म्हणतात होईन भिकारी पंढरीचा वारकरी आजी माझा नेम धर्म मुखी विठोबाचे आमच्या जीवनामध्ये साधन हेच आहे परिणाम असा व्हायला पाहिजे होता माळकडेच्या संगतीनं त्यानं माळ घालायला पाहिजे होती पण त्याच्या संगतीनं ह्यानं काढली याला संगतीचा परिणाम आहे म्हणून संत म्हणतात नाना महाराज म्हणतात मला निरंतर संतांची संगत आहे आणि प्रेमाच्या धनाचं भांडार आहे अभंगाचं लाभ पायी आम्हाला या जगात देव जर कोणामुळे भेटत असेल आमची चिंता जर कोणामुळे जात असेल तर आमची चिंता फक्त संतांमुळे जाते महाराज उजळले भाग्याचा अवघी संत दर्शने हा लाभ आम्हाला संतांच्या संमतीशिवाय पर्याय नाही आमचे नामदेव महाराज तर म्हणतात संत चरणी माता ठेविता सद्भावे केने भेटे देव आपोआप आम्हाला आपोआप देवाची प्राप्ती होते पण कधी संतांच्या पायावर डोकं टेकवलं तर संतांच्या पायावर डोकं नाही टेकवलं उगतच गेला पंढरीला देव भेटत नाही महाराज तिला वाटतं आपल्या कल्याण व्हावं त्याला सगळ्याच्या पाया पडावं पंढरीच्या डोकात नाही अभिमान पायावडे पण मला सांगा पंढरीत आपण लोक जातो एकमेकाच्या पाया पडतो पण आम्ही गेले गेले पंढरीचा पण पडत आला का आमच्या पाया पडला का नाही पडत महाराज का पडत नाही तर ऐका याचा उदाहरण सांगतो आम्ही पाया पडतो आमचं कल्याण होम
आपल्या घरामध्ये नणंद बी असते आणि भाऊजाई बी असते. नणंद 10ला उठती, भाऊजाई पहाटे 5ला उठते. नणंद उठून भाऊजाईला काम सांगते, भाऊजाई म्हणून तसं ऐकत आहे का. मग नंदाचा एवढा थाट का, तर त्याचं कारण आहे तिच्या बापाचं ह्याच्यात काहीच नाही. तुम्ही म्हणा तिच्याच बापाचं, पण अर्थ काय सांगतो मी ऐका. तिला वाटतं ही राहिलं काही नाही राहिलं काही याच्यात माझं, कारण मी तर उद्या दुसऱ्याच्या घरी जाणार आहे म्हणून ती कसंही वागती. पण त्या भाऊजाईला काय करायचं असतं, नवऱ्याचं मन जिंकायचं असतं, सासूचं मन जिंकायचं असतं, सासऱ्याचं मन जिंकायचं असतं आणि या सगळ्याच्या पाठीमागं त्याचं मालकीन व्हायचं. म्हणून ती सासूच्या पाया पडती, सासऱ्याच्या पाया पडती, नणाच्या पाया पडती, पाहुण्याच्या पाया पडती का, तिला मालकीन व्हायचं असतं. म्हणून पंढरीच्या ज्या नीती द्या नीती द्या आणि तिथं ज्या जात्यात ना त्या सुनायच्या. म्हणून जाणाऱ्याला पाया पडावं का, एक दिवस जगाच्या मालकाचं मालक आम्ही व्हावं. म्हणून पंढरीच्या वाडीला गेलेले माझे महादेव आजही देवाच्या डोक्यावर आहे का, मालकाचे मालक झालेत महाराज. महादेवाची ताकद आहे. कशाची ताकद आहे, ही महादेवाची ताकद आहे. मग आपण ठरवायचं काय करायचं. पण याच्यात शास्त्र पुढे सांगतं, इलीला सासरही सारखं ऐका. सासरच्या दिकीनं माहेराला कशाला जावं, 4 दिवस विश्रांतीला जावं का तिथं काम करायला. उगवची कळत ही सासरची गेली आणि गेल्या माहेरामध्ये भांडी घासाच्या चूलवर बसली. अगं बिचारी तू आताच आली, थोडे वेळ बस, शांत हो, आराम खायला आली. पण आमचं नाही, जे पंढरीत तेच गावात आहे, जे गावात आहे तेच पंढरीत आहे. इथं गावातली चर्चा पंढरीत गावातलीच चर्चा आहे. तिथं गेल्या बघावं पुंडलिकाचं मंदिर कुठे, चित्रगुप्ताचं स्थान कुठे, काहीकडे महाराजांचा मठ कुठे, निवृत्तीनाथाचा मठ कुठे, स्वपन काकाचा मठ कुठे, तुकोबरायाचा मठ कुठे. पण नाही महाराज, आमच्या आमच्याची पूर्वी म्हणत कुठे. याचं म्हणणं फक्त एकच आहे, तिच्या घरी जावं चहा प्यायला मिळावं. काही निर्णय केलं नाही, पंढरीचं नाही, कुठलं नाही, काही नाही. हे कळायचं असेल तर ते ज्ञान पैगा बनवे तरी मनी आधी आणावे तरी संताया म्हणून नारा महाराज म्हणतात, संत संग निरंतर. आम्ही सतत संतांच्या संगतीत आहे आणि आमच्या घरामध्ये संतांच्या घरामध्ये प्रेमाचं धन हे भांडार आहे. तुकोबरायाच्या घरी कोणतं धन होतं म्हणून तुकोबरायाच्या घरी देव गेलते. परमार्थ महाधन जोडी वावयाचं धन हे उपाय लाभाचे. विदुर काकाच्या घरी पैसा नव्हता पण जगाचा मालक. दुर्योधनाच्या घरी जळत नव्हतं एवढं होतं पण गेला का, त्यानं गावाचं खाल्लं होतं, भावाचं खाल्लं होतं आणि देवाचं बी खाल्लं होतं. आजच्या घरी जगाचा मालक जात नाही महाराज. म्हणून नाना महाराज म्हणतात, अरे येतं जर कोण परमार्थ करत असेल तर परमार्थ तेच करतात फक्त ज्यांच्या अंतःकरणात प्रेम आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही प्रेम जर काय असेल तर आमच्या समाधानाचं कारण आमच्या अंतःकरणाचं प्रेम आहे. आणि प्रेमच नसेल तर त्याला असणाऱ्या त्या ठिकाणी काही गरज नाही महाराज. आम्ही रोज दात घासतोय, मॅक्सवा बांधतोय, कोलगेट आणतोय, दंतक्रांती आणतोय, नाहीच काय मिळतं मिसरी लावतोय. पण अजून आमचा प्रसाद देवाला खाल्ला. पण कोट्यावधी जन्माचं असणारं त्या ठिकाणी 1000 दिवस असताना न दात घासता शेवटी आहे. पण तिच्या दाताची गोष्टी गोडपणी खाल्ली. पण तिनं कोणत्या कोलगेटने दात घासलं होतं, तिनं तिच्या दाताची गोड खाल्ली. याचं एकच कारण होतं, त्या समाजामध्ये भिल्ल समाजामध्ये प्रथा होती, मुलीचं लग्न असत तर 100 बोकडाची दावण कापावं लागायची. तर तिचं लग्न ठरलं, लग्नाच्या टायमाला दारात आणलेली 100 बोकडाची दावण पाहिली शबरीला. शबरी म्हणली की बोकडं आता खाते, ओरडते, आता सगळं चाललंय, पण उद्या माझ्या लग्नाच्या निमित्तानं 100 जणांचं मुर्द पडणार आहे. या 100 जणांचा जीव घेऊन लग्न लावण्यापेक्षा लग्नच करायला नको म्हणून पळून गेली.
आणि मातंग ऋषीच्या आश्रमात आली 100 जणांचा जीव वाचवला म्हणून तिच्या जाताचं उष्ट जगाच्या मालानं खाल्लं. प्रेम देव प्रेमाचा देव भावाचा भुकेला हाती बहिष्कार की अंतकरणातली ताकद आहे. ज्ञान कुठे असेल तर फक्त संत संगतीमध्ये आहे. म्हणून साधूमुळे. म्हणून माझे नारायण महाराज म्हणतात एकादश केशव नावाचा देव, तीर्थ नावाची तुळशी, कीर्तन नावाचा विषय आणि संत संग निरंतर आणि प्रेमदानाचं भांडार अशी आमच्या कुळाची परंपरा आहे. अभंगाचं शेवटचं Mane
Thank you.